ही कथा अशी आहे, जनक नावाचा एक राजा होता आणि असं म्हणतात हा राजा इच्छामरणी राजा होता. आपल्या इच्छेनं त्यानं आपल्या प्राणाचा त्याग केला आणि आपल्या प्राण्याचा त्याग केल्यानंतर स्वर्गाकडे वाटचाल केली. स्वर्गाकडे जात असताना रस्त्यात त्याला यमलोक भेटला. त्यानं असा विचार केला, चला काही काळ यमलोक कसा आहे ते बघून घ्यावा, नरक कसा आहे तो बघून घ्यावा. नरकात गेल्यावर त्यानं बघितलं अनेक जीव आहेत, अनेक माणसं आहेत जे विविध प्रकारच्या यातना, विविध प्रकारचे दुःख भोगत आहेत. त्यानं विचार केला की हे लोक इतके दुःख भोगत आहेत, इतका त्रास भोगत आहेत, परंतु तिथे वावरत असताना त्याच्या अंगावरून जी हवा वाहत होती ती हवा त्याच्या अंगावरून जात असताना पावन बनत होती आणि तेथील जे बाकीचे लोक होते त्या लोकांच्या अंगावर जात होती आणि त्यांना दुःखातून मुक्त करत होती, त्यांच्या यातना कमी करत होती. त्या यातना कमी होत असताना तेथील लोकांनी जनकाला त्या नरकात राहण्याची विनंती केली, त्या नरकात राहण्याचा आग्रह केला. काही काळाने यमराज आला. यमराजाने संपूर्ण यमलोक म्हणजेच नरक फिरवून जनकाला फिरवून दाखवला आणि नरक फिरून दाखवल्याच्या नंतर जनक राजाला स्वर्गात जाण्याची विनंती केली. परंतु मित्र हो, हा जनक राजा स्वर्गात न जाता त्यानं असा विचार केला की आपण जे पुण्य कमावलं आहे त्या पुण्याच्या आधारावर आपल्याला स्वर्गात जाणे शक्य आहे, परंतु या नरकामध्ये असंख्य लोक आहेत जे खूप भयंकर दुःख भोगत आहेत, भयंकर त्रास भोगत आहेत. तर आपण जर इथं थांबलो, आपल्या थांबल्याने जर यांचं दुःख कमी होत असेल, यांचा त्रास कमी होत असेल तर आपण इथं थांबलं पाहिजे. आणि स्वर्गात जाण्याऐवजी जनक राजा त्या नरकातच थांबला. मित्र हो, वरवर बघता ही गोष्ट फार खोटी वाटते, आपल्या बुद्धीला पटत नाही, परंतु या गोष्टीमध्ये जो मोराल, ज्याला मोराल ऑफ द स्टोरी म्हणतात, तो मोराल फार महत्त्वाचा आहे. त्या स्टोरीमधून जो बोध घ्यायचा आहे तो